नीट 2025 मध्ये तू पहिला कुठला पेपर घेतला? फिजिक्स, बायोलॉजी का केमिस्ट्री? मग तू ऑनलाईन एखाद्या प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन वगैरे घेतलेलं का प्युअरली ऑफलाईन आरसीसी? त्यावेळेस तू नीटचा अभ्यास करत होतास त्यावेळेस तुला डिस्ट्रॅक्शन असेल, अदर थिंग्स असतील, कधी मध्ये डिमोटिवेट होत होता तू, त्यावेळेस तू काय करायचा? ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतास त्यावेळेस तुझा मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत डेली रुटीन काय असायचा? म्हणजे जे टीचर्स आहेत ते असा सिलेबस पळवतात का कन्सेप्ट क्लिअर करून शिकवतात? गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर, स्वागत आहे तुमचं आजच्या डिजिटल पॉडकास्ट मध्ये. आजचा हा पॉडकास्ट खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण तुमच्या सर्वांना माहित होतं नीट 2025 चा पेपर खूप टफ होता, खूप म्हणजे महाभयानक टफ होता. असल्या या टफ पेपर मध्ये देखील एक आरसीसीचा विद्यार्थी आदिनाथ, त्याने जवळपास 630 मार्क मिळवलेले आहेत. त्याची जर्नी जाणून घेणार आहोत आणि तो विद्यार्थी देखील तुमच्या मधनच एक विद्यार्थी आहे. विद्यार्थी मित्रांनो, एवढा टफ पेपर असताना त्यांनी 630 मार्क कसे मिळवले हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ एंडिंग पर्यंत नक्की बघा. आदिनाथ, स्वागत आहे तुझं आमच्या युट्यूब चॅनल वरती. तुझं इंट्रोडक्शन दे ना आमच्या व्ह्युअर्सला जरा. माझं नाव आदिनाथ माधव कुरडे आहे. माझे आई आणि वडील दोघं पण शेतकरी आहेत व मी एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. मी 11वी आणि 12वी आरसीसी मध्ये शिकलो आहे व या 11वी आणि 12वी मध्ये मला आरसीसी व मोठेगावकर सर यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेले आहे व त्याच्यामुळे मला नीटमध्ये 630 एवढे मार्क आलेले आहेत. आदिनाथ, एवढा टफ पेपर देखील असून तुला एवढे मार्क्स आले. पेपर बघितल्यानंतर, फिजिक्सचा पेपर बघितल्यानंतर तुला कधी असं वाटलं नाही की यार एवढा असं कसा टफ पेपर आलेला आहे हा? नाही, मी जेव्हा नीटचा पेपर बघितला होता तर टफ पेपर जेव्हा मी पाहिला तेव्हा टफ पेपर बघूनच मी खुश झालो, कारण हा टफ पेपरच आपली रँक वर आणेल व त्याच्यातले काही क्वेश्चन होणारे होते व काही आपल्याला सोडावं पण लागत होते क्वेश्चन. तुझा काय स्कोर आलता म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मध्ये? मला बायोमध्ये 350 मार्क्स आलेले आहेत, केमिस्ट्रीमध्ये 146 मार्क व फिजिक्समध्ये 134 मार्क आलेले आहेत. ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतास त्यावेळेस तुझा मॉर्निंग पासून इव्हिनिंग पर्यंत डेली रुटीन काय असायचा? मी सकाळी 8 वाजता उठायचो व सकाळी 8 पासून ते 1 वाजेपर्यंत स्टडी करायचो. तेव्हा मी फिजिक्स आणि बायो याची स्टडी करायचो व त्यामध्येच मी थोडे क्वेश्चन प्रॅक्टिस पण करायचो व 2 ते 8 आमचा आरसीसी मध्ये क्लास असायचा व त्या क्लासमध्ये लेक्चर्स असायचे व त्या लेक्चर्समध्ये डीपीपी दिल्या जायच्या व सफिशियंट क्वेश्चन प्रॅक्टिस पण करून घेतली जायची व 8 नंतर 9 वाजेपर्यंत मी घरी येत असायचो व 9 ते 3 पर्यंत मी अभ्यास करत असायचो. यामध्ये स्लॉटनुसार मी अभ्यास करत असायचो व प्रत्येक सब्जेक्टला पण मी व्यवस्थित टाइम दिला आहे व त्याच्यात पण क्वेश्चन प्रॅक्टिस पण होत होती माझी. येस, डेफिनेटली. तू इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचा अभ्यास कसा करायचा? म्हणजे फिजिक्स साठी काय स्ट्रॅटेजी होती तुझी, केमिस्ट्रीसाठी काय होती आणि बायोलॉजीसाठी? बायोसाठी जे सरांनी आपल्याला क्लासमध्ये शिकवले, सरांनी जे आपल्याला नोट्स लिहून दिले, फक्त आपल्याला त्या नोट्स करायच्या व त्याच्यानंतर जी एनसीईआरटी बुक आहे त्यांना लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड आपल्याला डिकोड पण करावं लागत असायचं व त्या एक एक वर्डचा मिनिंग पण आपल्याला समजून त्यावर कोणता क्वेश्चन येईल हे पण आपल्याला ध्यान द्यावं लागायचं व एनसीईआरटी मध्ये जे जे डायग्राम दिलेले आहेत त्याच्यावरून पण कसे क्वेश्चन येतात याच्यावर पण आपल्याला ध्यान द्यावं लागतं व केमिस्ट्रीमध्ये आपल्याला क्लासमध्ये जेवढं शिकवलेलं आहे त्याच्यानं सगळं होतं व इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला एनसीईआरटी तर कंपल्सरी करावंच लागते. फिजिक्समध्ये सरांनी आपल्याला क्लासमध्ये जे शिकवले त्याच्यावर आपल्याला मॉड्यूल्समध्ये क्वेश्चन प्रॅक्टिस पण खूप करावी लागते व असाइनमेंटमध्ये जे हार्ड क्वेश्चन्स आहेत ते हार्ड क्वेश्चन्स पण करावे लागतात व सर्व आपल्याला पीवायक्यू व त्या पीवायक्यूवर नवीन कोणते क्वेश्चन बनू शकतात याची पण आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते व जेईई मेन्सचे पण काही क्वेश्चन्स आपल्याला प्रॅक्टिस करावे लागतात. पण शेवटी आपल्याला टाइम मॅनेजमेंट पण लक्षात घ्यावं लागतं. तू नांदेड मध्ये स्टडी केलता का लातूर मध्ये? मी आरसीसीच्या नांदेड ब्रांच मध्ये 2 वर्ष स्टडी केलेलं. मग तू ऑनलाईन एखाद्या प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन वगैरे घेतलेलं का प्युअरली ऑफलाईन आरसीसी? नाही, प्युअरली ऑफलाईन केलेलं आहे. बाकी कुठलेच एक्सटर्नल सोर्सेस यूज केले नव्हते का तू? नाही, एक्सटर्नल सोर्सेस ते दुसरे केले नव्हते. अरे वा. पण जेईई मेन्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते सॉल्व्ह केले होते. त्यावेळेस तू नीटचा अभ्यास करत होतास त्यावेळेस तुला डिस्ट्रॅक्शन असेल, अदर थिंग्स असतील, कधी मध्ये डिमोटिवेट होत होता तू, त्यावेळेस तू काय करायचा?
कधी मध्ये डिमोटिवेट झालं तर म्हणजे युट्यूबवर पण खूप MBBS स्टुडंट त्यांचे व्हिडिओ टाकायचे, त्यांना बघून पण मी मोटिवेट व्हायचो. त्यांनी त्यांची कॉलेज लाईफ सांगत असायचे व ते कॉलेज लाईफ बघून आपल्याला खूप भारी वाटायचे. आपण पण अशी लाईफ जगावं हेच मला वाटत होतं. त्यामुळे मी पण चांगला अभ्यास केला व असा स्कोर आला माझा. डेफिनेटली आता नीट ॲस्पिरंट्स तुझा व्हिडिओ बघून मोटिवेट होतील, कारण आपले सारे व्ह्युअर्स नीट ॲस्पिरंट्सच आहेत. आणि डिस्ट्रॅक्शन्स कशा पद्धतीने तू दूर ठेवलेले? मोबाईल असेल, अदर थिंग्स? मी म्हणजे टाइम स्लॉट लावून स्टडी करायचा असायचो. 25 मिनिटं स्टडी करत असायचो व 5 मिनिटं ब्रेक असायचो. त्यामध्ये ब्रेकमध्ये पाणी पिणं वगैरे नसता 5 मिनिटात आपलं जर युट्यूब बघायचं असेल तर तेवढं 5 मिनिटातच बघायचं, त्याच्याहून जास्त नाही बघायचं. व बाकी डिस्ट्रॅक्शन्स तर मी अवॉइडच केले होते सगळे. तू सोशल मीडिया वगैरे यूज करत होता का कट ऑफ केलं पूर्ण? नाही 10वी पासूनच मला सोशल मीडियाचं म्हणजे जास्त नव्हतं, पण युट्यूब थोडं थोडं मी बघत होतो. ते फक्त 4-5 मिनिटं, बाकी नाही. युट्यूब वरती काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्त भेटतात, त्यामुळे युट्यूब थोडंफार बघितलं पाहिजे. पण इंस्टाग्राम असेल, स्नॅपचॅट, अदर थिंग्स, व्हॉट्सअप वगैरे असल्या प्रत्येक नीट ॲस्पिरंटनी डिलीट केल्या पाहिजेत, अशी माझी एक विनंती आहे त्यांना. तर संडेला ज्यावेळेस तुझा टेस्ट पेपर व्हायचा त्यावेळेस तू कशा पद्धतीने अनालाइज करायचा त्या पेपरला? संडेला ज्यावेळेस माझा पेपर होत होता त्यावेळेस मी तो पेपर घेऊन घरी यायचो व त्या पेपरमध्ये माझे जे 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 क्वेश्चन्स सर्वप्रथम चुकलेले आहेत ते क्वेश्चन म्हणजे का चुकलेत यावर मी स्टडी करायचो व तो क्वेश्चन जो टॉपिकचा आहे तो टॉपिक मी पुन्हा स्ट्रॉंग करायचा आणि त्याचे खूप क्वेश्चन प्रॅक्टिस करायचो व जे क्वेश्चन माझे सुटलेले आहेत ते पण का सुटलेत याची पण मी खूप अनालाइज करायचो. तू ज्यावेळेस मॉक टेस्ट होती त्यावेळेस पहिला सब्जेक्ट कुठला घ्यायचा तू? म्हणजे फिजिक्स सॉल्व्ह करायचा, बायोलॉजी का केमिस्ट्री? सगळ्यात पहिले मी बायोलॉजी सॉल्व्ह करायचो, त्याच्यानंतर केमिस्ट्री व त्याच्यानंतर फिजिक्स. आणि बायोमध्ये पण खूप म्हणजे जे जास्त सोपे क्वेश्चन आहेत ते पहिले करायचो व जे लेंदी क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट राऊंडला करायचो व सेम केमिस्ट्रीमध्ये व सेम फिजिक्समध्ये. नीट 2025 मध्ये तू पहिला कुठला पेपर घेतला? फिजिक्स, बायोलॉजी का केमिस्ट्री? सगळ्यात पहिले मी 30 मिनिटं बायो सॉल्व्ह केला होता, त्याच्यानंतर 30 मिनिटं केमिस्ट्री सॉल्व्ह केला, त्याच्यानंतर मी आणखी 20 मिनिटं बायो सॉल्व्ह केला व माझा पूर्ण झाला होता व त्याच्यानंतर उरलेले 30 मिनिटं त्याच्यात मी केमिस्ट्री सॉल्व्ह केला व केमिस्ट्री माझा सगळा झाला व त्याच्यानंतर उरलेला एक घंटा 10 मिनिटं मी फिजिक्सला पूर्ण वेळ दिलेला आहे व त्याच्यात पण सोपे नंतर अवघड आणि जास्त अवघड असे क्वेश्चन्स केले व एवढा माझा स्कोर आला 134 मार्क्स फिजिक्स मध्ये. 134 आलेत का फिजिक्स मध्ये? हो सर. खूप चांगला स्कोर आहे हा. जे विद्यार्थी लातूर, नांदेड सारख्या ट्युशन एरियामध्ये येतात आणि त्यांना नीट 2026 किंवा 27 मध्ये 650 प्लस मार्क्स मिळवायचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी तू काय मेसेज देशील एक? त्यांनी आपल्या जे ट्युशन मध्ये शिकवलेले आहे व आपले जे नोट्स आहेत व आपले जे मॉड्यूल्स आणि क्वेश्चन प्रॅक्टिस DPP व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यांनाच फोकस करून आपला अभ्यास करायचा व यांच्यावरच पूर्ण भर द्यायचा. यामुळेच आपला स्कोर पण वाढेल व शेवटी जे आपल्याला टेस्ट सिरीज दिली जायची त्यामुळे आपले मार्क्स पण खूप इम्प्रूव्ह होतात. याच्यावरच आपला पूर्ण बेस तयार होतो. येस डेफिनेटली. तर तुझा RCC नांदेड सोबतचा एक्सपिरियन्स कसा राहिला? तू म्हणला की तू भाग्यनगर नांदेड मध्ये RCCच्या ब्रांचला शिकत होता. हो सर. एक्सपिरियन्स सांग तुझा. मी तिथेच ट्युशन पासून 200-300 मीटरवर जे रूम भेटायचे त्या रूम मध्येच मी आणि माझी आई 2 वर्ष राहिल्या होत्या व तिथूनच मी अपडाऊन करत होतो व ट्युशनला येत होतो व जात होतो व त्यांनी दिलेले ते नोट्स, DPPs व मॉड्यूल्स यांच्यामुळेच माझा हा स्कोर आलेला आहे. याचं श्रेय मी मोठे गावकर सर व RCC ना देतो. येस डेफिनेटली. RCCची टीचिंग फॅकल्टी कशी आहे नांदेडच्या ब्रांचची? लातूरची तर टॉप आहे ते आम्हाला माहिती आहे, आम्ही लातूरमध्ये राहतो, पण नांदेडची कशी आहे टीचिंग? नांदेडची पण टीचिंग क्वालिटी एकदम भारी आहे. सर्व शिक्षक चांगले शिकवतात. टॉपिक आपल्याला समजला नसता तर आपण जाऊन विचारू शकता व त्यांच्यावर कोणत्या क्वेश्चन मध्ये पण अडचण असले ते पण सर मदत करतात. म्हणजे जे टीचर्स आहेत ते असा सिलेबस पळवतात का कन्सेप्ट क्लिअर करून शिकवतात? नाही, एकदम हायली डेप्थ आणि कन्सेप्ट क्लिअर केल्याशिवाय पुढे जात नाही सर.
तुला काय वाटतंय अदर कोचिंग इन्स्टिट्यूट्स मध्ये तुझे जे फ्रेंड्स आहेत त्याच्यामध्ये आणि तुला स्वतःमध्ये काय डिफरन्स वाटला? अं, त्यांनी पण त्यांच्या हिशोबाने पण स्टडी केलेली आहे व मी माझ्या पद्धतीनं पण स्टडी केलेली आहे. हम्म. व आरसीसी मध्ये जी आम्हाला स्टडी भेटली त्यांच्यामुळे माझी स्टडी खूप सोपी झाली व असाच माझा स्कोर आहे. येस, डेफिनेटली. ज्यावेळेस फायनल मॉक टेस्ट मध्ये आरसीसी चे पेपर टफ येत होते त्यावेळेस तुझ्या हा. मनामध्ये कधी आलतं का यार नीट मध्ये अशा पद्धतीचं येतंय का एवढं टफ जे आरसीसी टेस्ट सिरीज मध्ये टाकत आहेत? नाही नाही, आरसीसी टेस्ट सिरीज होती त्यामुळे बायोचा पेपर खूप लेंदी असायचा. त्यामुळे माझा यावर्षीचा बायोचा पेपर फक्त 50 मिनिटात सॉल्व्ह झालेला आहे. व तुझा केमिस्ट्रीमध्ये बायोचा खूप पेपर 50 50 मिनिट. मिनिटामध्ये सॉल्व्ह केलास? अरे वा. हो. व केमिस्ट्रीमध्ये जे त्यांनी न्यू न्यू व्हरायटीचे क्वेश्चन टाकायचे त्यामुळे यावेळेस जे लेंदी आणि थोडा हार्ड आला होता पेपर त्यामुळे ते क्वेश्चन पण माझे सॉल्व्ह झालेले आहेत. व फिजिक्समध्ये जे त्यांनी काही क्वेश्चन जेईमेन्सचे पण टाकले होते व काही मॉड्यूल्स मध्ये पण टाकले होते और काही नवीन पण तयार केले होते. यामुळे पण माझे खूप क्वेश्चन नीटमध्ये इझिली सॉल्व्ह झाले. येस, डेफिनेटली. तर जे विद्यार्थी लातूर किंवा नांदेडला शिकायला जाणार आहेत त्यांना जास्त ट्युशन एरिया बद्दल नॉलेज नाही, भाग्यनगर बद्दल, तर तू काय मेसेज देशील त्यांना? त्यांनी म्हणजे रिझल्ट बघूनच कोचिंग क्लास ठरवावा व कोणत्या पण ब्रँडवर असा डायरेक्ट विश्वास करू नये. पहिले त्यांचे डेमो लेक्चर्स बघावे व त्यांचा रिझल्ट बघावा. जर दोन्ही पण त्यांना व्यवस्थित वाटले व त्यांना जर चांगलं समजत असेल तर त्यांनी कंटिन्यू करावे, नसता मग त्यांनी त्यांच्या मनानुसार कोचिंग क्लास निवडावा. येस, डेफिनेटली. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आताच तुम्ही पाहिलं नीट 2025 चा पेपर एवढा टफ असून देखील आदिनाथ या विद्यार्थ्याने 630 मार्क्स मिळवलेले आहेत. तुझी एआय किती? 235 235. म्हणजे 235 त्याची ऑल इंडिया रँक आलेली आहे. तर तुमच्या साठी अशाच पद्धतीचे मोटिवेशनल व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळत राहतील. तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.